नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे दुखणं बोटभर. दुखणं बोटभर या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. दुखणं बोटभर या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहनी. यांचा जन्म 1955 मध्ये झालेला आहे. डॉक्टर चित्रा सोहनी या निवृत्त प्राध्यापिका व लेखिका आहेत. निवृत्त प्राध्यापिका म्हणजेच रिटायर्ड झालेल्या कामातून जे काम केले जातात एखाद्या पदावरती, जसं डॉक्टर चित्रा सोहनी ह्या एक प्राध्यापिका होत्या आणि आता त्या लेखिका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्य, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन डॉक्टर चित्रा सोहनी यांनी केलेले आहे. आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग, दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमासाठी पटकथा लेखन आणि विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन डॉक्टर चित्रा सोहनी यांनी केलेले आहे. आता या पाठाचा आपण संक्षिप्त आशय जाणून घेऊया, जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच दिलेला आहे. बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो, पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आले आहे. बोट आणि हात या शरीरांच्या अवयवांवर अनेक शब्दसमूह, वाक्यप्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळे या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते. आता दुखणं बोटभर हा पाठ थोडा हास्यास्पद पाठ आहे. मजेशीर विनोद या पाठामध्ये लेखिकेने केलेला आहे. तो आपण पाठ अभ्यासताना शिकणारच आहोत किंवा पाहणार आहोत. इथे बघा, तुम्हाला पाठाचा आशयानंतर ह्या छोट्याशा परिच्छेदमध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले. इथे जे चित्र दिसत आहेत त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे की या मुलाची अवस्था अशी का झाली असेल, विचार करा. या मुलाची अशी अवस्था होण्याची कारणे सांगा, चर्चा करा. आता बघा बरं, तुमच्याच वयाचा हा मुलगा आहे आणि त्याच्या हाताला काय झालेलं आहे, दुखापत झालेली आहे. त्याला प्लॅस्टर केलेलं आहे आणि तो हात गळ्यात अडकवलेला आहे. तर कशामुळे झाला असेल, याची विविध कारणं असू शकतात. की तो खेळताना पडला असेल, वर्गात मस्ती करताना त्याला लागलं असेल, किंवा चालता चालता त्याचा पाय वगैरे घसरला असेल आणि त्यामुळे हाताला दुखापत झाली असेल. असे अनेक कारणं असू शकतात. कधी कधी हा प्रसंग तुमच्या बाबतीत सुद्धा झालेला असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल. जर समजा आपण अधिकतर उजव्या हाताने जास्त काम करतो. क्वचित लोक हे डाव्या हाताने काम करतात, पण उजव्या हाताला जर आपल्या अशा प्रकारचं प्लॅस्टर करण्यात आलं तर आपल्याला डाव्या हाताने काम करण्याची सवय नसल्या कारणाने अत्यंत काम करताना दिरंगाई होईल. हळूहळू काम करणार, ते काम सहजतेने करू शकणार नाहीत, किंवा मग ते काम करत असताना आपल्याला फार अडथळे येतील. कारण की आपल्याला ज्या हाताची सवय असते तो हात आणि जो कधी आपण वापरत नसतो त्या हाताने जर अचानक काम करायला सुरुवात केलं तर त्या हाताची सवय नसल्या कारणाने आपल्याला काम करताना थोडं वेळ लागतो. आता आपण पाठाला सुरुवात करूया. बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई, भावजईनं मला बोटभर चिंदी सुद्धा नाही दिली हो, अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंदीचं काय करणार होत्या असं आम्हाला
वाटे. आता बघा, हा जो पाठ आहे तो थोडा हास्यास्पद, विनोदशीर, मजेशीर पद्धतीने लेखिकेने लिहिलेला आहे. आणि पाठाच्या सुरुवातीलाच लेखिका म्हणत आहेत की बघा, आपण कधी कधी बोलताना किती विरोधाभासपणे बोलत असतो आणि सहज ह्या शब्दांचा वापर करत असतो. आणि ह्या शब्दांचा सहजतेने वापर करत असताना त्याचा तिथे अर्थ वेगळा असतो, पण बोलताना आपल्याला त्याचा भावार्थ जाणवतो. आता इथे काय सांगत आहेत लेखिका की बरेच दिवसांमध्ये जर कोणाची खुशाली वगैरे कळाली नाही तर आपण थोडं चिंतित होतो आणि आपण म्हणतो पत्र वगैरे पाठवलं तर आपल्याला त्याच्याबद्दलची खुशाली कळते. मग त्यावेळेस आपण सहजतेने बोलून जातो की बोटभर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली. आता बोटभर चिठ्ठी फार मोठी असते की नाही, पण बोलताना आपण काय म्हणतो, बोटभर. किंवा मग बघा, आता इथे लेखिका ज्या वाड्यामध्ये राहतात त्या वाड्यामध्ये राहणारी एक बाई तिच्या भावजाईचं, भावजाई म्हणजे भावाची बायको, वहिनी आपण तिला म्हणतो, तर ती काय म्हणते की मला माझ्या भावजाईने बोटभर चिंधी सुद्धा नाही दिली. आता बघा, स्त्रिया अधिकतर साडी घालतात आणि साडी कशी 6 मीटर त्याच्यापेक्षा जास्त असते. म्हणजे इथे त्यांनी हाताचे माप सांगितलेले की 10 हात साडी न पुरणाऱ्या बाईला बोटभर चिंधीने काय फरक पडणार आहे ना तितकासा. पण बोलताना अशा प्रकारचे शब्द आपण नेहमी वापरत असतो आणि तो शब्द वापरत असताना कधी कधी तो हास्यास्पद वाटतो. आता इथे लेखिका म्हणतात की सांगायचा मतितार्थ असा की बोटभर हा शब्द, मतितार्थ म्हणजे त्याचा भावार्थ. भावार्थ असा आहे की बोटभर हा जो शब्द आहे तो अगदी छोटंसं क्षुल्लक अशा अर्थी आपण वापरला जातो. पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभार कहाणी आहे. आता बघा, लेखिकेने आपल्या पाठाचं शीर्षकच सांगितलेलं आहे. काय बरं पाठाचं शीर्षक आहे की दुखणं बोटभर. आणि त्यांनी आपल्याला 2 उदाहरणं दिले की बोटभर हा जो शब्द आहे की बोटभर चिठ्ठी न लिहिणे, बोटभर चिंधी न देणे, हा बोटभर जो शब्द आहे तो आपण अगदी छोट्या छोट्या कारणासाठी, क्षुल्लक कारणासाठी त्याच अर्थाने आपण वापरत असतो. पण ते लेखिका पुढे म्हणतात की बोटभर दुखण्याने, की त्यांचं जे दुखणं होतं, दुखणं म्हणजे आजार किंवा दुखापत, तर हे जे दुखापत होतं ते अगदी छोटंसं होतं आणि क्षुल्लक होतं. पण लेखिका म्हणतात काय, त्या छोटंसं आणि क्षुल्लक दुखण्यानेच मला एवढं हैराण केलं आणि त्याची ही हातभर कहाणी. आता बोट आणि हात हे दोन्ही विरोधाभास आहे की बोट जर पाहायला गेलं आपल्या शरीराचे हे अवयव आहेत की नाही. बोट अगदी छोटंसं आहे आणि तो हात आपला थोडा बराच मोठा आहे. मग अशा या छोट्याशा बोटभराचं क्षुल्लक दुखण्याचं ही कहाणी आहे, पण ती कहाणी फार लांबलचक आहे, म्हणजेच ती हातभर कहाणी आहे. तर बघा, इथे लेखिकेने काय केलेलं आहे, ह्या पाठामध्ये असे वेगवेगळे शब्दसमूह, वाक्यप्रचार यांचा उपयोग केलेला आहे आणि त्या अधिकतर शरीराच्या अवयवांसंबंधित आहे, जसं बोटभर, हातभर. आणि त्यामुळे एक शाब्दिक प्रकारचा विनोद आपल्याला इथे पाहायला मिळतो. पुढे लेखिका म्हणतात की कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं म्हणजे खलबत्ता. बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे खलबत्ता असतो की नाही, खलबत्ता आणि त्याचा तो दांडा असतो. मग ह्या खलबत्त्यामध्ये लेखिका काय करत होत्या की कडक असा गुळ होता आणि तो ठेचत होत्या आणि त्याचबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा सुद्धा त्या करत होतात. म्हणजे स्त्रियांना खूप सवय असते की एखादं काम करत असताना त्या एकावेळी एक काम करत असतात, एकावेळी ते कामही करत असतात आणि दुसऱ्या स्त्रियांबरोबर त्या घरात इतर ज्या काही स्त्रिया असतील किंवा घरातील इतर ज्या काही मंडळी असतील त्यांच्याबरोबर गप्पा पण मारत असतात. मग अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना कडक गुळ खलबत्त्यामध्ये ठेचताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला आणि तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. म्हणजे इथे लेखिकाला सांगायचं आहे की सुरुवातीला अगदी छोटासा तो घाव होता, पण तो इतका त्रासदायक होता की त्याचं मर्मज्ञान मला उशिरा कळालं. म्हणजे बघा, कधी कधी असं होतं की ना, आपल्याला एखादी छोटीशी दुखापत होते ना, त्यावेळेस आपल्याला ते जाणवत नाही. आपल्याला कळतं की दुखापत झालेली आहे, पण त्याचं जे दुखणं असतं, त्याचा जो त्रास असतो तो त्यावेळेस जाणवत नाही. कालांतराने, थोड्या वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची जाणीव होत असते. उदाहरणार्थ बघा, आपल्याला चपात्या करताना, भाजी फोडणीला टाकताना एक छोटीशी वाफ लागते, त्यावेळेवरती तव्याचा चटका लागतो किंवा चपातीची गरम तव्यावरती टाकल्यानंतर ती वाफ लागते किंवा मग भाजी फोडणीला टाकताना थोडासा
पुसटसा चटका लागतो, पण त्यावेळेस त्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही, पण दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळानंतर आपल्याला त्याचा त्रास जाणवायला सुरुवात होतो. तर तशीच अशी ही लेखिकेला छोट्याशा त्यांच्या बोटावरती ही छोटीशी दुखापत झाली होती, पण ती एवढी वर्मी बसली की त्याचं ज्ञान त्यांना उशिरा झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की लेखिकेला जेव्हा त्यांचा बोट त्या खलबत्त्याच्या दांड्याखाली आला तेव्हा त्यांना ती वेदना झाली, आणि मग त्यांनी ते वेदनेपासून थोडा बघा आपल्याला चटका वगैरे लागला तर आपण काय करतो की हात पाण्याखाली धरतो, किंवा मग सुरीने काही कापत असताना अचानक थोडंसं जर सुरीने कापलं गेलं तर रक्त वाहतं म्हणून आपण पटकन तोंड बोटात टाकतो. तसंच मग लेखिकेला पण त्यावेळेस खलबत्त्याच्या दांड्याखाली बोट आल्या कारणाने दुखत होतं, आणि त्यांनी म्हणून त्या वेदना थोडी कमी व्हावा म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचं बोट तोंडामध्ये घातलं. आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर ज्या घरात इतर व्यक्ती होते ते बोलतात की तू डावखेरी नसताना सुद्धा तुझ्या उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं गेलं, म्हणून इतरांनी आचार्यानं तोंडात बोट घातले. आचार्याने तोंडात बोट घातले हे वाक्यप्रचार आहे. तर अशा बघा इथे शरीराच्या अवयवांशी संबंधित असे बरेच शाब्दिक अर्थ आणि वाक्यप्रचार म्हणी आलेल्या आहेत. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. बघा आता इथे लेखिकेने बोट आणि हात यांचं बघा बोटावर 3 महिने चाललेला खर्च. आता बोटावरती 3 महिने खर्च चालतो का? नाही. म्हणजे इथे लेखिकेला सांगायचं तात्पर्य आहे की जो सर्वसामान्य घरातील कुटुंबामध्ये काय होतं की मोजकेच पैसे असतात, आणि ते मोजकेच पैसे पूर्ण महिन्याभर रडत कळत पुरवले जातात, आणि मग त्याला म्हटलं जातं आपण बोटावर 3 महिने चालवलेला खर्च. इथे लेखिकेने म्हटलेला आहे. नंतर वेळ, वायफळ चर्चा यामुळे काय झालेलं आहे की 3 महिने ते दुखणं लेखिकेचं त्या बोटाला जी काही दुखापत झालेली होती जवळजवळ किती महिने चालू राहिले ते 3 महिने. ते 3 महिन्यामध्ये त्याने खर्च केला, त्यांचा वेळ पण वाया गेला, आणि त्या बोटाला लागलेल्या ज्या काही त्याच्या संदर्भात ज्या काही वायफळ चर्चा होत होत्या त्यामुळे काय झालं, त्या दुखऱ्या बोटासकट आहे ना लेखिकेचा हात कपाळावर लावायची वेळ आली. म्हणजेच त्यांना ते छोटंसं दुखणं होतं त्यांचं बोटावरचं, पण ते अत्यंत महागात पडलेलं आहे लेखिकेला. तर त्याचं एक विनोदास्पद वर्णन लेखिका इथे करत आहे. पुढे लेखिका सांगतात की सुरुवातीला बोट ठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण आली. आता बघा सुरुवातीला त्यांना एवढं ज्या दिवशी त्यांना बोटाला लागलं त्या दिवशी तर त्यांना एवढं त्रास जाणवला नाही, पण नंतर हळूहळू तो बोट ठसायला म्हणजे जोरात दुखायला लागला, आणि त्यामुळे एक जाहिरात त्याची त्यांना आठवण आली त्यावेळेस अचानक, मलम मलिये काम पे चलिये. आणि मग ते आठवण आल्यावरती त्या मलमाची लेखिका म्हणतात की सुरुवातीला बोट ठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण आली किंवा झाली, मलम मलिये काम पे चलिये. आणि बघा कधी कधी आपल्याला असं आपण पाहतो अशा जाहिराती वगैरे, पण त्यावेळेस दुर्लक्ष करतो. पण लेखिकेला जेव्हा त्या बोटाला लागलं होतं सुरुवातीला त्याचा त्रास होत नव्हता, पण नंतर कालांतराने ते बोट ठसायला लागलं म्हणजे दुखायला लागलं, आणि त्यामुळे त्यांना एक जाहिरात आठवली ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मलम लावा आणि तुमच्या रोजच्या कामाला लागा. मग लेखिकेने काय केलं की मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळी सुद्धा नाही वळले, की एवढं त्या जाहिरातीमध्ये त्या मलमाची एवढी माहिती सांगितलेली होती किंवा एवढी जाहिरात त्या मलमाची केली होती, पण मी बोटभर पूर्ण मलम लावला पण जरासुद्धा तो कामासाठी मला उपयोगी पडला नाही. माझ्या त्या बोटाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेटाला राग आला असणार. त्यामुळे आता बघा इथे लेखिका हास्यास्पद भावनेमध्ये सांगतात की सुरुवातीला पण बघा ना एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, मग त्या व्यक्तीला फार राग येतो, आणि मग नंतर जेव्हा आपण पुन्हा त्याची गोष्ट तो काय जे सांगतो ते विचारलं ना मग त्याला राग आल्यामुळे तो अभिमानाने मानाने सांगत नाही आपल्याला. तसंच लेखिका इथे विनोदामध्ये सांगत आहेत की त्या सुरुवातीला मी त्या बोटाकडे काय केलं, थोडं दुर्लक्ष केलं म्हणून त्या बोटाला राग आला, आणि त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताटलं, की एखाद्या स्वाभिमान असलेल्या माणसाला जसा राग येतो आणि तेव्हा आपण नंतर किती त्याला विचारलं तरी पण तो त्याचं हट्ट सोडत नाही, त्याचा मान सन्मान सोडत नाही. तसंच मग तो बोट सुद्धा मानी माणसाप्रमाणे ताटला म्हणजे थोडा रागवला. आता या
बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. आता बघा, मग त्याला तिने सुरुवातीला लक्ष दिलं नाही, कारण की त्यावेळेस ते एवढं दुखत नसेल. पण जसं जसं ते दुखणं वाढलं तसं ते लेखिका त्याच्यावरती उपचार करू लागले. सुरुवातीला उपचार लेखिका घरगुतीच करत होत्या, पण त्या घरगुती उपचाराचा काही उपयोग झाला नाही. आणि मग त्यामुळे लेखिका म्हणतात की आता त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणजे काहीतरी आपण घरातीलच छोटेसे उपचार करून आपण त्या बोटावरचं जे दुखणं आहे ते कमी करावं. आणि त्यानुसार मग लेखिकेने वागायचं ठरवलं. अहो म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं, पण छे, मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. आता इथे बघा, एक एक उपमा, वाक्यप्रचार, म्हणींचा उपयोग लेखिका करत आहेत. की त्यांनी खूप गळामध्ये पहिलं मलम लावला, पण त्याला थोडा माणी माणसासारखा राग आला होता म्हणून तो काय बरं वाटलं नाही लेखिकेला. मग नंतर त्यांनी गरम पाण्यामध्ये शेकवलं. पण सुद्धा जसं की नाही, मराठी बाणा असणाऱ्या लोकांना कसं की कोणी किती काय केलं तरी तो स्वतःचा गर्व काय सोडत नाही. तो एखाद्या वेळेस तो काय म्हणतो की मोडेन पण मी कोणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही. तसंच ते दुखणं बोट पण लेखिका कल्पना करून सांगतायत की त्याला पण मराठी बाणा त्याने दाखवायला लागला आणि असा विचार करायला लागला की मी मोडेन पण वाकणार नाही. आता मग काय करायचं त्यानं, शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं आणि हे टम झालं बोट. आता बघा काय झालं, हळू ते दुखणं वाढलं. लेखिकेने मलम लावला, गरम पाण्यात पण शेकवलं, पण ते बोट काय बरं होईना. उलट ते अजून काय झालं, टम झालं, म्हणजे ते अजून सुजलं. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पहा म्हणून तेल मालिश केलं, पण ओ टस से मस नाही हुआ. तर आता इथे लेखिका सांगत आहे की मी त्या दुखण्या बोटाच्या पाठीमागे लागले. अरे बाबा, त्याचा राग काढू लागले, पण तो काय त्याचा राग काढायच्या पाठीमागे नव्हता. आणि सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही म्हणून तो अभिमान त्याचा जास्त दुखावला गेला होता, स्वाभिमान दुखावला गेला. म्हणून त्यांनी ठरवलं की आता मी काही झालं तरी वाकणार नाही. म्हणून लेखिकेने त्याला मस्का लावायला सुरुवात केली, की त्याला तेल मालिश करायला सुरुवात केली, गरम पाण्याने शेकवायला सुरुवात केली. पण ते दुखणं बोट काय दुखायचं कमी झालेलं नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं की लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली होती आणि ते दुखापत दूर करण्यासाठी लेखिकेने विविध उपाययोजना केले, घरगुतीच उपाय केले. आणि ते उपाय करत असताना त्यांचा बोट जसं एखादा मानवीकरण त्यांनी केलेलं आहे त्या बोटाचं वर्णन करताना. पण ते बोट सुद्धा अत्यंत अभिमानी माणसांसारखं थोडा रागवलेला आहे. आणि हा अत्यंत मजेशीर रीतीने विविध वाक्यप्रचार, म्हणी, शाब्दिक शब्दांचा उपयोग करून लेखिकेने केलेला आहे. मग आता ह्या लेखिकेच्या बोटाचं दुखणं कमी झालं की नाही हे आपल्याला शिकायचं आहे की नाही. मग आपण त्याची माहिती नक्कीच पाठाच्या पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. धन्यवाद.